मैं यहाँ कचरन गाइड। आज मैं फिर एक नया ब्लॉग लेकर आया हूँ। ये आज हमारे यूथ एम्पावरमेंट ऑफ धुलीपाड़ा ग्रुप के अध्यक्ष रवि भाव का आज बर्थडे है, तो मैं आज रवि भाव के घर पे आ गया हूँ। यहाँ बर्थडे सेलिब्रेशन की जोरदार तैयारी चालू है। केक लाया गया है और सभी दोस्त लोग यहाँ पर आ गए हैं। कई लोग आना बाकी है, जैसे कि नंदूबा में गए थे वो दादू भाई, कई लोग आना बाकी है। और यहाँ पर अजीत सर विला दादा यहाँ पर उपस्थित है, कार्तिक सेठ, तुषार भाव, सभी लोग यहाँ पर उपस्थित है। ये बिना हाँ और पीटा भाई यहाँ उपस्थित है। हाँ ये वायरमैन और हाँ अजीत सर यहाँ पर उपस्थित है। क्या कहना चाहते हैं आप? हाँ ये विला दादा का भांजा चिनू, यानी कि राहुल दादा का बेटा। हाँ चला हाँ अभी उपस्थित है। आगे आगे बर्थडे का सेलिब्रेशन देखिएगा। दादू भाई आएंगे तब उनसे भी आपको मुलाकात करूँगा। तो चलते हैं अभी आगे, वीडियो देखिएगा, वीडियो अंत तक जगह देखिएगा, क्योंकि अंत में बर्थडे सेलिब्रेशन सब कुछ देखने को मिलेगा। तो चलते हैं अभी। तर नमस्कार सर्वांना। नमस्कार। जय आदिवासी। रवी दादांचा सोहम दादाचा। तर आज 25 मे एक दिवस होता, 25 मे 1997 आणि 25 मे 2005 म्हणजेच 25 मे 1997 रविदादा यांचा जन्मदिवस आणि 25 मे 2005 सोहमदादा यांचा जन्मदिवस। तर आज आपण सर्वजण या ठिकाणी दोघांचा जन्मदिवस आपल्यासाठी सण उत्सव म्हणजेच आपण सर्वजण दोघांचा जन्म उत्सव साजरा करण्यासाठी या ठिकाणी जमलो आहोत। तर सर्वप्रथम त्यांच्या परिवाराच्या वतीने मी आपण सर्वजण आपला वेळ काढून या ठिकाणी आपण सर्वजण उपस्थित झालात, तर त्या परिवाराच्या वतीने मी आभार मानतो सर्वप्रथम। तर रविदादा बद्दल बोलायचे झाले तर रविदादाचे शिक्षण म्हणजेच आपली शासकीय आश्रमशाळा धनराट या ठिकाणी इयत्ता 1ली ते 6वी पर्यंत त्याचे शिक्षण झाले। त्यानंतर इयत्ता 7वी ते 10वी पर्यंतचे शिक्षण अनुदानित आश्रमशाळा कारेघाट आणि त्याच्यानंतर 11वी 12वीचे शिक्षण श्री शिवाजी हायस्कूल नवापूर या ठिकाणी झाले। आणि त्याच्यानंतर त्याने मुंबईला जाण्याचे स्वप्न पाहिले, मुंबई या ठिकाणी शिक्षण घेण्याचे ठरविले आणि मुंबई युनिव्हर्सिटी येथे बीपीएड आणि एमपीएड हे जे शारीरिक शिक्षणाचे जे कोर्सेस असतात ते बीपीएड आणि एमपीएड हे मुंबई युनिव्हर्सिटी या ठिकाणी यशस्वीरित्या पूर्ण केले। आणि आपल्याला सर्वांना माहित आहे, तसेच त्याच्या क्रीडा कौशल्याबद्दल सांगायचे झाल्यास स्टेट लेवल खो खो प्लेयर म्हणून रवी भाऊ पूर्ण महाराष्ट्रात खो खो प्लेयर म्हणून मुंबई या ठिकाणी नावारूपाला आले। म्हणजे धनराट आश्रमशाळेत त्याने खो खो जे कौशल्य आहे ते विकसित केले आणि मुंबईला देखील त्याची छाप पाडली। आणि जे 5% रिझर्वेशन स्पोर्ट खेळाडूला भेटते त्याचा देखील तो हक्कदार आहे। आणि त्याच्या स्वभावाबद्दल बोलायचे झाल्यास मनमिळावू स्वभाव, सर्वांना त्याच्या पद्धतीने त्याच्याकडे कोणते काम आले, त्याच्याकडे कोणी व्यक्ती आला तर त्याच्या पद्धतीने तो सर्वांना मदत करण्याचा प्रयत्न करत असतो, सर्वांना आनंदित प्रफुल्लित करण्याचा प्रयत्न करत असतो। आणि ज्याप्रमाणे फुलहार असतो तर त्या फुलहारातील मणी किंवा फुले एकत्रित राहतात दोऱ्यामुळे, तर त्या दोरीरूपी स्वभाव आहे त्याचा आणि त्या स्वभावाने तो सर्वांना
आपल्या सर्व मित्रांना गावकऱ्यांना एकत्रित ठेवण्याचा तो त्याच्या पद्धतीने प्रयत्न करत असतो. तर असा आपला रवी भाऊ म्हणजेच आपले दादासो माणिकरावजी गावित यांचा चुलत नातू आणि आदरणीय मातोश्री वशिला मॅडम आणि आदरणीय पिताश्री गुलाब सर यांचे पुत्र आणि आपल्या धुडीपाडा गावाचे सुपुत्र असे आपले रविदादा रोव्याभाई रावडी पर्सनॅलिटी खो खो स्टेट प्लेयर याचा आज बर्थडे. तर माझ्याकडून आपल्या सर्वांकडून माझ्या परिवाराकडून रवी भाऊला विश यू हॅपी बर्थडे आणि जन्मदिवसाच्या जबरदस्त डायनामिक आणि तसंच सोहम दादा याला देखील आज विश यू हॅपी बर्थडे जन्मदिवसाच्या जबरदस्त डायनामिक शुभेच्छा. तर यानंतर मी त्याचा कझन ब्रदर तुषार दादा याला विनंती करतो की त्याने आपले मनोगत व्यक्त करायचे आहे. नमस्कार सर्वांना. सर्व इकडे जमले, सर्वांनी त्यांचा वेळ दिला, आले रवी भाऊच्या केक कटिंग साठी. असंच प्रेम असू द्या. सर्व जसं राहता मिळून मिसळून तसेच राहा. वेळेत वेळ काढून आले तुम्ही. केक कटिंग साठी थांबले माहिती, फक्त 10 मिनिटं अजून थांबा जरा, केक पण कापून घेऊ. असंच योगेश दादा नंदुरबार होऊन आता जस्ट आले, ते काही फ्रेश झाले नाही, सरळ इथं आले रवी भाऊंच्या बर्थडे मध्ये. आता प्रोफेसर पवन सर यांना विनंती करतो की त्याने आपले मनोगत व्यक्त करायचे आहे. आज रवी भाऊ आणि सोहम यांचा बर्थडे आहे. तर त्यांना त्यांच्या पुढील आयुष्यासाठी आणि त्यांच्या पुढील आयुष्यात त्यांना यश लाभो, कीर्ती मिळो आणि जेही त्यांना अचीवमेंट करायची आहे ती सर्व अचीवमेंट त्यांना भेटावी हीच त्यांच्यासाठी ईश्वर चरणी प्रार्थना. आणि विश यू ए व्हेरी हॅपी बर्थडे टू बोथ ऑफ यू रवी दादा आणि सोहम यांना. तसेच यानंतर किरण दादा यांना विनंती करतो की त्याने आपले मनोगत व्यक्त करायचे आहे. नमस्कार सर्वांना. आज वैभव यांचा आज वाढदिवस आहे. त्यानिमित्त मी सर्व आपलं युथ एम्पावरमेंट ऑफ धुडीपाडा या ग्रुप तर्फे वैभव यांना जन्मदिनाच्या हार्दिक शुभेच्छा देतो. आणि परत वैभव बद्दल सांगायचं झालं तर तो आपल्या युथ एम्पावरमेंट ग्रुप ऑफ धुडीपाडा चा प्रेसिडेंट म्हणजेच अध्यक्ष आहे. तर सर्वांना मिळून घेऊन चालणारा, सर्वांना एकत्र घेऊन चालणारा, तसेच पूर्ण युथ आपल्या गावाचे जेवढे पण आपण सेलिब्रेशन करायला आलो आहेत सर्वांनाच घेऊन चालणारा असा आपला मित्र, नेता म्हटलं तरी चालेल. तर अशा प्रकारे नेतृत्व गुण यांच्या गंगी आहे. तर रवी भाऊला परत एकदा जन्मदिनाच्या जबरदस्त डायनामिक हार्दिक शुभेच्छा. हॅपी बर्थडे रवी भाऊ. आता प्रसाद सोनिया मनोगत व्यक्त करतील. आज रवी भाऊ आणि सोहम दादांचा बर्थडे आहे. त्यानिमित्त आपल्या धुडीपाडा तर्फे त्यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद. आता रवी भाऊ ची खास विनंती आहे की निलेश दादा त्यांनी मनोगत व्यक्त करावे. त्या रवी भाऊ यांच्या विनंतीवरून निलेश दादाने मनोगत व्यक्त करायचे आहे. आले बस चालू आहे. नमस्कार, हॅपी बर्थडे. रवी भाऊ याच्या वाढदिवसाच्या आता आपले गावाचे डायनामिक युट्यूबर रील्स हे आपले मनोगत व्यक्त करतील. रवी दादा आपले खास मित्र, जिगरी यार, आणि आपले सोहम दादा आपले जिगरी यार, या बेन हा जे वाढदिवस आहे
ते बेनिहाल वाढदिवसानिमित्त आपे गावा जोले भी युवा है जोला भी आखा फॅमिली है त्या निमित्त आके आखा लाई बर्थडे विश कहूँ वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा रवी भाऊ आणि वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा सोहम दादा. धन्यवाद. सगळ्यांना नमस्कार. आपल्या गावाचा रवी यांचा वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. रवी भाऊचे सिस्टर रीटाताई मनोगत व्यक्त करतील. तुम्ही सर्वजण आले, तुमचा सर्वांचा आभार मानते आणि माझ्या भावाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद. काय मित्रांनो हे पहिले मोबाईल दाखवा थोडे लाले व्हिडिओ लेने लाले हॅपी बर्थडे टू यू होगा एक बाकी आले आम्ही आता हा एक दोन तीन ला चला खाऊ घाला. बस फॅमिली फोटो चल ले वहिनी को है लाले कार्तिक ही चला ले वहिनी उभी रही झाला ले ये हिंद्रो एक चल फोटोज फक्त फोटोज काढून घे. ल्यात आखीन ग्रुप फोटो उभी राह जातो मामी तुम्हाला बर्थडे सेलिब्रेशन हो गया है. तो अभी सभी फोटोशूट के लिए हो जाएगा. फोटोशूट के लिए एकत्रित हुए हैं. अभी रवि भाव की माँ रवि भाव का केक खिला गई है. फोटोशूट चल रहे हैं. सभी दोस्त लोग बर्थडे बॉयज को केक खिला गए हैं सभी लोग. और यहाँ पर कोल्ड ड्रिंक का भी बंदोबस्त किया गया है. यहाँ पर तूफानी वाले थम्स अप आ गई है, देखा जा सकते हो. और स्प्राइट खाएंगे. हाँ ये देखो स्प्राइट एकदम चिल्ड स्प्राइट मंगाई गई है. हाँ ये देखो यहाँ ये अपना सुशांत भूरिया का बेटा सुशांत भी स्प्राइट पी रहा है. सभी लोग देख किसी का भी बर्थडे हो, लेकिन गर्मी में बर्थडे हो तो स्प्राइट या फिर थम्स अप जरूर पिलाई जाती है. गेट बांटा जाएगा. यहाँ पर मेरी तरफ से रोहित भाव का धन्यवाद. और सुहाना भी बचा हुआ है, इसको लगा देना है. बर्थडे सेलिब्रेशनच्या थोड्या वेळानंतर जवळपास 10 वाजेच्या आसपास महापौर तालुक्याचे तरुण तरफदार युवा नेतृत्व आदरणीय भरत भाऊ साहेबांचे आदरणीय सुपुत्र धनुदादा हरिभाऊच्या वाढदिवसाला उपस्थित झाले. त्यांच्या उपस्थितीमुळे बड्डेला शोभा आली, बड्डेची रंगत वाढली. सदर वाढदिवसाला ते प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित झाले. त्यांच्यातर्फे आणि भरत भाऊ साहेबांच्या तर्फे रविभाऊ आणि दुसरे बड्डे बॉय गौतम यास शाल देऊन सत्कार करण्यात आला. त्यामुळे यूथ एम्पॉवरमेंट ग्रुप ऑफ धुळीपाडा याच्या वतीने मी त्यांचे आभार मानतो आणि त्यांचे मनापासून स्वागत करतो.
नमस्कार सर्वांना. नमस्कार. तर आपल्या सर्वांमध्ये आपल्या नवापूर तालुक्याचे, नंदुरबार जिल्ह्याचे युवा नेता भरतभाऊ संगीताताई यांचे सुपुत्र आदरणीय धनुदादा आपल्या सर्वांमध्ये आवर्जून उपस्थित आहे. रवी भाऊ आणि सोहमदादा यांच्या बर्थडे सेलिब्रेशन करण्यासाठी. तर रवी भाऊ आणि सोहमदादा यांच्या परिवाराच्या वतीने मी धनुदादा आपलं शब्द सुमनांनी आपलं स्वागत करतो. तर बर्थडे निमित्त आपण 2 शब्द मनोगत व्यक्त करावे अशी मी आपणास विनंती करतो. आज दिनांक 25 रोजी आमचे लहान बंधू रवी व आमचे मित्र सोहम, आज या दोघांचा एकच दिवशी वाढदिवस आहे. आणि जसं आपण बघितलं, वाढदिवसानिमित्त त्यांना आम्ही आज शुभेच्छा द्यायला उशीर झाला, पण काही नाही, घरचीच गोष्ट होती. म्हणून यावेळी आमचे घरचे परिवार व आमच्या गावातील सगळे बंधू व भगिनी, सगळं आमचं गाव परिवारच आहे. तर रात्री या सेलिब्रेशनला त्यांना उदंड आयुष्य मिळो आणि येणाऱ्या पुढच्या पिढीला त्यांच्याकडनं चांगले कामं, या गावामध्ये चांगले कामं हो, आणि येणाऱ्या पुढच्या याच्यासाठी त्यांना भाऊ याच्यात वाटचालीस शुभेच्छा. तर सर्वांना नमस्कार. आज माझ्या वाढदिवसानिमित्ताने आणि सोहम यांच्या वाढदिवसानिमित्ताने तालुक्याचे युवा नेता तसेच आमचे आधारस्तंभ व आमचे मोठे बंधू धनुदादा गावित हे यांच्या नियोजित वेळेत असून सुद्धा वेळातून वेळ काढून वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी प्रत्यक्ष घरी आले, त्याच्याबद्दल म्हणून धनुदादा यांचं मनापासून खूप खूप आभार मानतो. तसेच धनुदादा यांच्यासोबत मयूरजी गावित, मयूरजी पाटील यांनी सुद्धा उपस्थित दिली, म्हणून मयूरजी यांचे सुद्धा मनापासून खूप खूप आभार मानतो. तसेच धुळीपाडा युवा मित्र यांच्याकडून धनुदादा यांचे मनापासून खूप खूप आभार मानतो. धन्यवाद. Happy birthday, dear. Happy birthday to you. नाही झालं. ते झालं अर्धा घाई गडबडीत जेवलो आणि ते तिथे जास्त टाइमपास येतो मग. नमस्कार धनुदादा. चला. अभी बर्थडे का सेलिब्रेशन हो गया है रवि भाऊ और फिर एक बार बर्थडे की हार्दिक शुभेच्छा मनाइए और अभी मिलते हैं. हाँ, नेक्स्ट बर्थडे खूप खूप धन्यवाद किरण दादा, हो. आपण शुभेच्छा दिल्याबद्दल हा. आणि घरी आल्याबद्दल खूप खूप आभारी आहे. तो
तर आता भेटूया आपण एका नवीन व्हिडिओ मध्ये किसी नए टॉपिक के साथ. तब तक के लिए आपकी जय आदिवासी, जय जवाहर.